तर पार्कातल्या दसरा मेळाव्यावर कोट्यावधीचा खर्च होतो, पूरग्रस्तांना मात्र कवडीची मदत नाही। भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी हा घणाघात केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्ये यांचा हा घणाघात। पार्कातल्या दसरा मेळाव्यावर कोट्यावधीचा खर्च अशी टीका त्यांनी केलेली आहे। तर पूरग्रस्तांना मात्र मदत नाही असं त्यांनी म्हटलंय। सध्या मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी मदतीची अपेक्षा करताय, मदतीच्या वाट ते पाहताय आणि अशा वेळी ठाकरेंच्या या मेळाव्यावरून त्यावरील खर्चावरून उपाध्ये यांनी हा घणाघात केला। म्हणून सकाळी म्हटलं की आता महाराष्ट्रामधला शेतकरी इतका गंभीर परिस्थितीत असताना केवळ उंटावून शेळ्या हाकणं किंवा सरकार टीका करणं एवढंच ज्यांचं काम ते करतायत, त्यांनी इतका मोठा शिवाजी पार्क मेळावा करावा का? याशिवाय या शिवाजी पार्क मेळाव्याचा खर्च त्यांनी जर पूरग्रस्तांना दिला तर तो अधिक चांगल्या पद्धतीने योग्य ठरेल असं म्हणणं मी मांडलेलंच आहे। वेळोवेळी उद्धव ठाकरे किंवा विरोधकांकडून मदतीची मागणी करण्यात येते, मात्र अशा वेळी त्यांच्या स्वतःकडून काय मदत हा प्रश्नही उपस्थित करण्यातच आलेला आहे। मी तुला तेच सांगतोय की माझं म्हणणं आहे की जबाबदार विरोधी पक्षाचं काम असतं की त्यावेळी सामाजिक भान त्यांनी बाळगलं पाहिजे। सरकारकडनं मदत येईल, सरकार मदत करतंय, सरकारने मदत प्रक्रिया ऑलरेडी सुरू केली आहे, पण जबाबदार विरोधी पक्षातला म्हणून नेता म्हणून खरं म्हणजे अशा वेळी इतका मोठा खर्च, प्रचंड कोट्यावधीचा खर्च सभेवर करण्याऐवजी तो पैसा जर त्यांनी या मराठवाड्यातल्या लोकांकडे ज्यांच्या समोर जगण्याचं अस्तित्व उभं आहे त्यांच्या समोर त्यांना जर मदत काही हात देऊ केला तर ते जास्त परिपक्व विरोधी पक्षाचं लक्षण ठरलं असतं। म्हणून सकाळी म्हटलं की आता महाराष्ट्रामधला शेतकरी इतका गंभीर परिस्थितीत असताना। तर केशव उपाध्ये यांनी ही टीका केलेली आहे आणि उद्धव ठाकरेंवर मदतीवरून घणाघात केलाय। अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाच नव्हता, नागपूर ग्रामीण पोलिसांची ही भूमिका। पवार गटाचे नेता अनिल देशमुख त्यामुळे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे।